आपण हे का व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ माहिती ना पुढे टाकलाय. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अखंड महाराष्ट्र वर्षाला प्रेरणा देणारं त्यांचं एक अलौकिक जीवनचरित्र, त्याचा एक सदैव पुढे असणारे महाराष्ट्रातले तमाम नागरिक, मानवर्ग, तरुण वर्ग. शिवाजी महाराजांचं चरित्र एक असं विशिष्ट गुणांनी भरलेलं आहे. इतिहास सर्वांनाच माहिती आहे, पण इतिहासाच्या पलीकडे असणाऱ्या काही काही गोष्टी त्यांच्या जीवनात त्यांनी करून दाखवल्या. हेच एक मोठं त्यांच्या पराक्रमाचं किंवा त्या गौरवशाली इतिहासातलं मानाचं पर्व असेल किंवा जगाच्या मागे ज्या प्रेरणा त्यांना मिळाल्या असतील त्यातलं काही महत्वाच्या घटकांचा मला वाटतं आपण प्रकाश टाकून थोडक्यात विचार करावा. महाराष्ट्रातली जी परिस्थिती होती 10व्या शतकात अतिशय बिकट होती. अक्षरशः मोगलांनी किंवा त्या अफगाणिस्तानातून आलेल्या टर्कीच्या लोकांनी महाराष्ट्राची धुळदाण केली होती आणि गरज होती कुठंतरी महाराष्ट्राचं जे शौर्य त्याला जिवंत करण्याची, जाज्वल्य अभिमान प्रगट करण्याची आणि ते काम केलं तर संतांनी. अखेर 400 वर्षांच्या संतांच्या प्रयत्नानंतर जागृत होण्याचं स्वप्न महाराष्ट्राला पडलं आणि जिजाऊंच्या रूपानं ते महाराष्ट्रात प्रगट झालं. आणि ते स्वप्न पाहिलं तर शिवाजी महाराजांचं स्वप्न, एक स्वातंत्र्याचं स्वप्न जिजाऊ साहेबांनी आपल्याला बघण्याचं एक आशेचा किरण शिवाजी महाराजांच्या रूपाने निर्माण करून दिला. हे त्या इतिहासातलं एक महत्वाची घटना आहे. खरं तर एक चांगल्या दुर्ग भ्रमणाचं जे संयोजन केलं आपल्या मित्र गंगा, त्याचे विशेष सहकारी, त्यांनी ज्याला त्या दुर्ग भ्रमणाला जे आपलं शीर्षक देऊ केलं ते मिशन रायगड. आणि खरं तर शिवाजी महाराजांचं जे पराक्रम होतं त्या पराक्रमाचे जे पहिलं होते त्यात पहिलं होतं विजन, त्यात नंतर होतं मिशन आणि त्या मिशनला लागून होती त्यांची ती ऍक्शन. हे जे मिशन आपलं समर्पक शीर्षक आपण आपल्या ज्या मोहिमेला दिलं, त्या मोहिमेचं जे विजन आहे कुठेतरी गंगा किंवा आपल्या तरुण मुलांच्या मनामध्ये कुठेतरी असं कितीतरी दिवसापासून खदखदत होतं आणि कुठेतरी आपण सर्वांनी एकत्र येऊन ते हे करावं म्हणून त्या विजनचं त्यांनी आपल्याला सर्वांना एकत्र करण्यासाठी मिशन केलं आणि त्या मिशन जी त्यांनी राबवली त्यातून आपण प्रत्यक्षात कालपासून त्याच्यावर ऍक्शन करतोय आणि त्या ऍक्शनचा जो आनंद आपल्याला मिळतोय ते शिवाजी महाराजांच्या मोहिमेचं ते एक चक्र होतं. त्या पद्धतीनं ते हे करत होतं. शिवाजी महाराजांचं विजन होतं त्यांना शहाजी राजांनी दाखवलं. वयाच्या 7व्या वर्षी शिवाजी महाराज पुण्यातून थेट बँगलोरला गेले आणि बँगलोरला राजांनी त्यांना बँगलोरवरून विजापूरच्या दरबारात नेलं. एक मोठी विजापूरची जी आदिलशाही होती का मोठ्या शाहीचा कारभार कसा चालतो ते राजांनी शिवाजी महाराजांना त्या काळात दाखवलं होतं आणि ते शिवाजी महाराजांना कुठंतरी ते एक महाराष्ट्रातली जी विजन होती त्यांनी त्यांच्या मनात स्वातंत्र्याची विजन होती ती त्यांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न केला. कारण एक शाही कशी चालती आणि त्या शाहीच्या धर्तीवरती आपल्याला स्वराज्य कसं निर्माण करायचंय, त्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी काय करावं लागेल याच्यासाठी तो शिवाजी महाराजांचा अभ्यास वयाच्या 7व्या वर्षी केला होता. ज्यावेळेस आपल्याला काही मिशन करायचे असते त्या मिशनला विजन लागतं आणि त्या विजनसाठी इंटरेस्ट लागतो आणि त्या इंटरेस्टसाठी आपल्याला कुठेतरी त्याची एक परिस्थिती निर्माण व्हावी लागते. जी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती त्या परिस्थितीचा जो अभ्यास शिवाजी महाराजांनी केला आणि ते विजन त्या परिस्थितीमध्ये त्यांना जे स्वराज्याचा इंटरेस्ट निर्माण झाला त्या इंटरेस्ट मधून शहाजी राजांनी त्यांना ते विजन दिलं आणि त्या विजन मधून जिजाऊ साहेबांनी त्यांना ते मिशन दिलं की हा मिशन आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय. त्या मिशन नुसार राजांनी त्याचं 7 वर्षांचा अभ्यास केल्यानंतर राजे पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर त्या मिशनवर कार्य करण्यासाठी जिजाऊ साहेबांनी त्यांच्यावर संस्कार करायला सुरुवात केली आणि वयाच्या 12व्या वर्षी राजांनी सबंध उत्तर मावळातले लोक घेऊन स्वराज्याचा प्रतिष्ठापनेसाठी ज्याला प्रोजेक्ट सर्वे म्हणतात तो करण्यासाठी मावळात दौडू लागले. त्याच्या सवंगड्यांना घेऊन राजांचे सवंगडी खरं तर 12-13 वर्षाची पोरं सुद्धा होती आणि 80 वर्षापर्यंतचे बाजी जयदेव सारखी मंडळी सुद्धा त्यामध्ये सहभागी झाली होती. कारण की जे विजन होतं त्या विजनला एक मिशन मध्ये आणण्याचं जे स्वप्न होतं जिजाऊ साहेबांचं ते खरं तर राजांची भाषा एकदम अशी परखड होती. इतिहासात कुठं त्यांची नोंद नाही पण अशी मवाळ आणि काव्यात्मक बोलणारे राजे होते. त्यामुळे त्या भाषेचा प्रभाव जेव्हा आपण ज्ञानेश्वरांच्या
ओव्या ऐकतो, संतांच्या भाषा बोलतो, कारण की त्यातून प्रगट झाली. शिवाजी महाराज जरी राजे असले तरी आमच्या संप्रदायामध्ये त्यांना एक संतच मानलं जातं, कारण की भले तरी देव काशीची लंगोटी आणि नाताळाच्या आधी काशी हानुकाठी हे जे शिवाजी महाराजांचं तत्व होतं, म्हणजे जे इतिहास संप्रदायाने तत्व दिलं होतं जागृतीचं, ते शिवाजी महाराजांनी पूर्णपणे अंगीकार केलं होतं. आणि 12व्या वर्षी सर्वे केल्यानंतर त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ पुण्यातून रोवण्याची हे केली, सुरुवात केली. स्वराज्याची मुहूर्तमेढ रावता थोडंफार राज्य निर्मिती झालं. तोरणागडावर शपथ घेतली, तोरण्यावर थोडं धन लावलं आणि अक्षरशः महाराष्ट्र लक्ष्मी प्रसन्न झाली आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली. आणि असेच आज आपण वृत्तपत्रामध्ये वाचतो, 4 दिवसापासून वृत्तपत्रामध्ये एक भयंकर बातमी येते की शक्ती मिल मध्ये एक बलात्कार झाला आणि त्याची बातमी फ्रंट पेजला येते दररोज. खरं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप शर्मेची बाब आहे, ज्या राष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांसारखा युग प्रवर्तक माणूस जन्माला येतो आणि त्या महाराजांच्या राष्ट्रामध्ये ते पेपरवर त्याची बातमी येते आणि ज्या बातमीमध्ये ज्या बलात्कारांना शिक्षा होण्यासाठी 7 महिन्याचा टाइम लावतो न्यायालय किंवा काय. खरं तर या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि तो एक जे वाक्य बोलले ते बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती आवाज उठवला, पण ते म्हणले होते असे कृत्य करणाऱ्यांचं कापून टाकलं पाहिजे. खरं तर हा खरा इतिहासाचा वारसा आहे. अशी जी घटना जी शिवाजी महाराजांच्या 15व्या वर्षी घडली होती. रांजेकर पाटलांनी बलात्कार केला होता. रांजेकर पाटील हे फार मोठं प्रस्थ होतं, म्हणजे अगदी शशिकांत आपले कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदेच्या जोडीचं ते पद होतं त्यांचं. महाराजांनी पहिल्याच दिवशी GR काढला की पाटलांना बोलवा आणि त्यांचे हातपाय काढून टाका, चौरंगा करण्याचा त्यांनी आदेश काढले. हा महाराष्ट्राच्या इतिहासातला कायद्यातला पहिला फरमान महाराजांनी काढला आणि अक्षरशः दहशत बसली. म्हणजे बलात्कार त्यानंतर महाराष्ट्रात मोगल सोडले तर कुठल्याही मराठी शाळेने केलेच नाही. दुसरी अशी गोष्ट, लोक म्हणतात शिवाजी महाराज म्हणजे फक्त लढाई. शिवाजी महाराजांनी एकही लढाई केली नाही आयुष्यात. शिवाजी महाराजांनी आतापर्यंत फक्त 4च माणसं मारली त्यांच्या कारकिर्दीमध्ये. मारली त्यातले 3 हिंदू आणि 1 मुसलमान. जो मुस्लिम मारला तो खाशा अफजल खान मारला आणि 3 हिंदू जे मारले, एक मारला जावळीचा चंद्रराव मोरे, दुसरा मारला कृष्णाजी भास्कर अफजल खानाचा वकील आणि तिसरा मारला बाजी घोरपडे. 4च मराठी माणसं मारली. कारण शिवाजी महाराजांचं प्रत्येक माणसावर फार प्रेम होतं आणि त्यांना युद्धात शत्रूची काय कुणाची माणसं मरू नये याबद्दल ते फार जागरूक असायचे. त्यामुळे त्यांनी कुठल्याही इतिहासात कुणी मरू नये किंवा कुठला आपला सैनिक कामी येऊ नये यासाठी ते खूप जागरूक आणि प्रयत्नरत असायचे. त्यामुळे त्यांची लढाईची योजना धोरणं सगळी एकदम इत्थंभूत असायची. त्यामुळे इतिहास शिवाजी महाराज लढाई नव्हती तर एक चांगलं राज्य निर्माण करण्यासाठी धडपडणारी व्यक्ती आणि छापे घालून इतर मार्गाने स्वराज्य समृद्ध करण्याचं त्यांचंही मानस होतं. आणि खोटं वाटत नसेल पण आशिया खंडामध्ये 1 नंबरचं साम्राज्य त्यांनी 30 वर्षामध्ये उभं केलं होतं. आणि जे स्वराज्याचा खजिना होता तो सतत 4 वर्ष जरी शिवाजी महाराजांनी काही नसतं केलं तर एवढा पुरेल एवढा खजिना होता. असे शिवाजी महाराज अर्थशास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट होते, स्थापत्य विशारद होते. जगातली जी मोठी पदं होती ती सगळी शिवाजी महाराजांच्या अंगी होती. पण त्याचं पेटंट आज इतिहासालाही माहित नाही. फक्त तर्काने इतिहास त्याबद्दल बोलला जातो. हेच त्याची आणि काही गोष्टी आपल्याला कळतही नाही शिवाजी महाराजांच्या इतिहासातले. ज्यावेळेस आग्र्याचा सुटकेचा प्रसंग असेल तर महाराज आग्र्यातून कसे सुटले त्याबद्दल बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. काही तर म्हणतात शिवाजी महाराज पेटाऱ्यातून सुटले, काही म्हणतात वेशभूषा चेंज करून म्हणजे बदली करून सुटले. पण जो कल जो आहे तो वेशभूषा चेंज करून बाहेर पडलेल्यांकडे जास्त आहे. कारण वेशभूषा शिवाजी महाराज हाडाचे कलावंत होते आणि कुठला वेश कसा पलटायचा हे त्यांना हुबेहूब जमत होतं. म्हणूनच त्यांनी जे पन्हाळगडाला जी टॅक्सी वापरली ती आग्र्याच्या ह्याच्यात सुद्धा वापरली. आता बरेचसे लोक त्या आग्र्याच्या ह्याच्याबद्दल मोहिमेबद्दल म्हणतात की शिवाजी महाराजांनी फार मोठी घोडचूक केली की संभाजीराजांना घेऊन ते औरंगजेबाच्या भेटीला गेले. पण त्या औरंगजेबाच्या भेटीला जे संभाजीराजांना घेऊन गेले तर ती चूक नव्हती त्यांची. त्यांनी जे त्यांना त्यांच्या मुलाला एक प्रशस्त मोठी शाही होती जे हिंदुस्थानामधले सर्वात मोठं प्रस्थ होतं औरंगजेबाचं. खरं तर याच्यापासून काबुल कंदार पासून तर बंगालपर्यंत पसरलेलं होतं. दक्षिणेतल्या काही शाळा सोडले तर फार मोठं होते. म्हणजे जवळजवळ 135 त्यांच्याकडे मोठे हे होते.
त्यांचे सुभे सांभाळणारे, त्यात एक हिंदू होता, बाकी सगळे त्यांचे नातेवाईक आणि एक पठाण दलेर खान होता. बाकी औरंगजेबाचा कोणावर विश्वास नव्हता आणि तो कधी घात करू शकतो, इतका आत्मघातकी माणूस शिवाजी महाराज असताना सुद्धा. पण शिवाजी महाराज जेव्हा तिथून प्लॅन करून जातात तो दिल्लीचं तख्त उलथवण्याचा आणि संभाजीराजांना जे बरोबर नेतात, कारण की एवढे मोठे संभाजीराजे आपल्या जीवाची जरी पर्वा नसेल तरी संभाजीराजांसारख्या एका लहान बालकाला घेऊन जाणं त्यांना फार धोकेदायक अशी गोष्ट नाही. पण शिवाजी महाराजांनी जी रिस्क घेतली होती, कारण की त्यांना जे 7व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी शिक्षण दिलं होतं की जे मोठमोठे शाही आहेत ते तुम्ही बघा, जे विजन क्रिएट होतं त्याच्यामधून ते बघून त्यांचं व्यवस्थापन कसं आहे, त्यांचं काम कसं चालतं, सगळ्या गोष्टी कशा असतात एक बघण्यासाठी म्हणून त्यांनी ते संभाजीराजांना बरोबर नेलं होतं. आणि खरं त्यावेळेस जे दिल्लीचं तख्त पालट करण्याची क्षमता शिवाजी महाराजांमध्ये होती. त्यांनी त्या संबंधी मिर्झाराजे जयसिंगाबरोबर बोलणी सुद्धा केली होती, कारण की मिर्झाराजे त्या काळचा खूप मोठा सरदार होता. साक्षात औरंगजेबाला ज्यांनी हरवलं होतं उदयपूरच्या लढाईमध्ये असा होता. आणि ते दोन जरी एकत्र आले असते तर त्या काळी हिंदवी स्वराज्य एकदम दिल्लीपर्यंत नव्हे काबूल कंदार पर्यंत गेलं होतं. पण जे राजपुतांची स्वामिनिष्ठता होती ती पक्की होती आणि औरंगजेबाने बऱ्याच प्रकारे त्याला फितुरीने हे करून त्यांच्या याच्यामध्ये घेतलेलं होतं, म्हणजे एकनिष्ठता त्याची वाढवून घेतली होती. जर युद्धाचा प्रसंग असेल तर शिवाजी महाराज जे हत्यारं वापरायचे ते हत्यारं एकदम म्हणजे खूप विचारपूर्वक वापरत होते, किंवा असं कधी त्यांनी काही मोठं हत्यार नाही वापरलं. औरंगजेबाला ज्यावेळेस ते मारायला जातात त्यावेळेस काहीच नव्हतं, फक्त एक 3 इंचाचा वाघनख असतात आणि 5 इंचाचा पिछवा असतोय. आणि जे युद्धनीती आहे ते युद्धनीतीचे तर खूप वाकबगार आहे. जे अफजल खानाला जवळ बोलवतात आणि वाघनखाने त्याला फाडतात. आता इतिहासामध्ये कुणी एवढ्या छोट्या शस्त्राने 300 किलो वजनाचा माणूस मारलेला इतिहासात कुठेही नाहीये. पण ते अलौकिक पराक्रम त्यांचा आहे, ते इतिहासालाच ठाऊक. त्यांनी कसं ते धोरण आखलं आणि जे ते सल्लामसलत करत असेल आज त्याची कुठेही नाही. पण एक शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन जगातले त्यानंतर जवळजवळ 42 राष्ट्र स्वतंत्र झालेत, हा सुद्धा एक इतिहास आहे. पहिले बरेचसे लोक मानत नाहीत, पण जे इंग्रजांनी पत्रव्यवहार केला किंवा त्यांची युद्धनीती त्याच्यावरती बऱ्याचशा ठिकाणी अशी पुस्तकं प्रकाशित झालेत. शिवाजी द इकॉनॉमिक, शिवाजी द बॅटल इंजिनियर, शिवाजी द आर्किटेक्ट, बरीच पुस्तकं आहे आणि त्याच्यामधून बऱ्याचशा प्रेरणा आहेत. शिवाजी महाराजांचं सांसारिक जीवन सुद्धा चांगलं होतं. त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम होतं ऍक्च्युली सईबाई साहेबांवर. बाकीच्या यांच्यावरती जेमतेम होतं, पण ते खास त्यांच्यावरती खूप प्रेम करायचे सईबाई साहेबांवर. बाकी इतर इतिहासाची खरं तर माझं धाडस जास्त नाहीये बोलण्याचं, ही माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळं नक्की पुढच्या वेळेस मी चांगली तयारी करेन आणि चांगलं सुश्राव्य असं व्याख्यान देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ज्यातून काहीतरी चांगलं तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचा व्यवसाय जरा थोडासा गाच्या असल्यामुळे बौद्धिक क्षेत्राला तिथे फार कमी वाव मिळतो आणि त्याच्यातून जे स्थैर्य असतं आणि ते पूर्ण असतं त्यासाठी थोडी जी सिस्टमॅटिक तयारी करावी लागते ती होत नाही त्याच्यामध्ये. वेळ मिळतो पण कसं आहे माणूस त्याच्याकडे फोकस असावा लागतो. तरी पण मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त. धन्यवाद अण्णा. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, महादेव. स्टॉप नाही झाला. चला आता इकडे